माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपल्याला हे माहिती आहे का? विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी नेमके कुठले कुठले प्रकारचे सॉफ्टवेअर याचा वापर केला जातो हे आपण थोडक्यात बघणार आहोत. सर्किट डिझाईन आणि सिम्युलेशन सॉफ्टवेअर याच्यामध्ये LT स्पाइस जे फ्री आणि जनरली यूज होतं, PS स्पाइस जे प्रोफेशनल स्तरावरती ज्याला म्हणतो आपण प्लॅटफॉर्मवरती ते सर्किट विश्लेषणासाठी यूज केलं जातं. मल्टीसिम इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन आणि सिम्युलेशनसाठी हे उपयुक्त आहे. त्यानंतर प्रोटेस याच्यामध्ये सर्किट आणि मायक्रो कंट्रोलर सिम्युलेशनसाठी हे सगळ्यात जास्त वापरलं जातं. KiCad आहे बघा, ओपन सोर्स PCB डिझाईनचं टूल आहे. दुसरा जे सॉफ्टवेअर वापरले जातं ते वापरले जातात PCB डिझाईनसाठी आणि त्याच्या लेआउटसाठी. विद्यार्थी मित्रांनो, अल्टियम डिझायनर जे प्रगत PCB डिझाईन आहे. ईगल, ऑटोडेस्क हे सुद्धा जे विद्यार्थी छोटे प्रकल्प करतात, प्रोजेक्ट करतात. त्यानंतर ऑर्कॅड आहे जे प्रोफेशनल लेवलला PCB प्रिंटेड सर्किट बोर्ड डिझाईन टूल आहे. याच्या व्यतिरिक्त इझी EDA आपल्याला माहिती आहे PCB डिझाईन सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल कॅड आणि स्केमॅटिक डिझाईन. याच्यामध्ये ऑटोकॅड हे कमर्शियली वापरलं जातं इलेक्ट्रिकलसाठी, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल सर्किट डिझाईनसाठी वापरलं जातं. E-प्लान आहे हे इंडस्ट्रियल आणि ऑटोमेशन सर्किट डिझाईनसाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. याच्यामध्ये सॉलिड वर्क्स इलेक्ट्रिकल 3D इलेक्ट्रिकल डिझाईन आणि स्केमॅटिकसाठी वापरलं जातं. त्यानंतरचा सॉफ्टवेअरचा प्रकार आहे तो म्हणजे पॉवर सिस्टीम विश्लेषण किंवा ज्याला एलॅबरेशन सॉफ्टवेअर म्हणतो. याच्यामध्ये ETAP हे पॉवर सिस्टीम डिझाईन आहे जे सिम्युलेशनसाठी वापरतं. PSCAD हे सुद्धा एक सॉफ्टवेअर आहे जे ट्रान्समिशनसाठी वापरतं. पॉवर वर्ड हे जे पॉवर फ्लो आणि ग्रीड मॉडेलिंगसाठी इलेक्ट्रिकल फील्डमध्ये पॉप्युलरली यूज होणारं सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर मॅट पॉवर आहे जे मॅटलॅब टूल बॉक्स आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी हे युजफुल टूल आहे. त्यानंतर पाचवा प्रकार आहे एम्बेडेड सिस्टीम आणि मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग. आता किल व्हर्जन सगळ्यांना माहिती आहे, ARM मायक्रो कंट्रोलरच्या कोडिंगसाठी हे वापरतो. त्याच्या व्यतिरिक्त मॅपलॅब आहे, एक्साइड PIC कंट्रोलर मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंगसाठी हे आपण वापरतो. याच्या व्यतिरिक्तही काही IDE सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर एकदम इझी टूल आहेत आपल्याला प्रोग्रामिंगसाठी. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.